असेल पोर्टल भरती सरसकट बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि आता मात्र हा जो मुलाखत राऊंड आहे त्याच्यामध्ये अजून पारदर्शकता आणण्यासाठी महत्वाची एसओपी शालेय शिक्षण विभागानं वेगवेगळ्या आस्थापनांसाठी याच्यामध्ये महत्वाचे 5 बदल कोणते आहेत ते आपण विश्लेषणासह पाहणार आहोत। जर तुमची अर्हतेपेक्षा किंवा ज्याच्यासाठी तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहेत त्याच्यापेक्षा अजून जर तुमच्याकडे अर्हता असणार आहे तर तुमची मात्र बल्ले बल्ले असणार आहे, कारण मित्रांनो तुमचं जे काही अधिकचं एज्युकेशन आहे त्याला सुद्धा इथं गुणांकन दिलं जाणार आहे। मित्रांनो मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शालेय शिक्षण विभागानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तो या भरती म्हणजे TAIT 2025 दिलेली आहे त्या भरतीमध्ये मुलाखतीसाठी एकाच 3च फक्त उमेदवार दिले जाणार आहेत। याआधी 2017 ची भरती झाली, 2022 ची भरती झाली, त्याच्यामध्ये असं निदर्शनात आलं की उमेदवारांकडून कशा पद्धतीचा मुलाखत राऊंड होतो हे तुमच्या आमच्यापर्यंत माहीतच आहे, ओपन सिक्रेट आहे। आणि आता मात्र याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जो 2 एप्रिल 2026 चा जो शासन निर्णय आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा, हा GR जर तुम्हाला हवा असेल तर आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, त्याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्हाला हा GR सुद्धा ॲज इट इज मिळून जाणार आहे। मित्रांनो याच्यामध्ये मुलाखतीसह हा जो निवडणाऱ्या शैक्षणिक संस्था आहे त्याच्यासाठी उमेदवाराची निवड करताना मानांकन जी मानक कार्यपद्धती आहे म्हणजे SOP आहे ती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो याआधी 2022 च्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखत राऊंड हा 30 गुणांसाठी होता आणि बाकीचे 70 मार्क्स होते, ते जी रिटर्न परीक्षा झाली होते त्याच्यासाठी होते, परंतु आताच्या त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। आता सध्या मुलाखत राऊंड हा 25 मार्क्सचा आहे, परंतु ते 25 मार्क्स देताना सुद्धा खूप जर पवित्रच राहायला हवं असं जर वाटत असेल तर मात्र याचा फॉलोअप होतोय की नाही हे सुद्धा बघणं आपलं प्रत्येकाचं काम आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की जर समान गुण जर झाले तर काय करायचं। जर एखाद्या उमेदवाराला समान गुण असतील तर मात्र अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचं वय अधिक आहे त्या उमेदवाराचं तिथं कन्सिडर करायचं आहे, म्हणजे जो उमेदवार अगदी एज बारच्या लेवलला आहे तिथं मात्र त्याला प्राधान्य द्यायचं आहे। आणि जर उमेदवारांचं वय जर दोघांचंही सारखं असलं तर मात्र 12वीचे ज्यांचे पर्सेंटेज जास्त आहेत त्याचं इथं विचार केला जायचा आहे। आणि सध्या उमेदवार निवडीसाठी इंटरव्ह्यूसाठी एकाच 3 उमेदवार पाठवले जाणार आहेत आणि 3 मधून कंपल्सरी एक उमेदवार आस्थापनांना घ्यायचा आहे। आता हा गुणांकन पद्धतीचा चार्ट आहे तो प्रथमतः आपण सर्वप्रथम समजून घेऊया मित्रांनो। त्याच्यामध्ये आहेत की जे काही शिक्षक अभियोग्यता व चाचणीमध्ये जे गुण मिळालेले आहेत त्याच्यामध्ये 75% त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि राहिलेले 25% आहेत ते खालीलप्रमाणे द्यायचे आहेत। आता पहिले जे आहेत 8 गुण आहेत, नंतर दुसऱ्यासाठी 7 गुण आहेत आणि नंतर मुलाखतीसाठी केवळ फक्त मुलाखतीसाठी 1 to 1 इंटरॅक्शनसाठी फक्त 10 मार्क्स त्यांनी दिलेले आहेत। बरं जे 8 गुण आहेत त्याच्यामध्ये शिफारस केलेल्या पदांची व्यावसायिक अर्हता म्हणजे ज्या पदासाठी तुमचं सिलेक्शन केलं जात आहे त्याच्यामध्ये व्यावसायिक अर्हता म्हणजे काय DED, BEd, BPEd, MEd हे काही जे तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन झालेलं आहे त्याच्यानुसार हे गुणांकन केलं जाणार आहे। बरं ते 8 गुण आहेत त्याच्यामध्ये 5 गुण आहेत ते विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्या, तुम्हाला जर A+ असेल O असेल म्हणजे ग्रेड असेल तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये 5 गुण मिळणार आहेत। सोबतच प्रथम श्रेणीमध्ये जर असेल जर ग्रेड मिळाले असेल तर मात्र 3 गुण मिळणार आहेत आणि द्वितीय श्रेणीमध्ये असेल पास किंवा द्वितीय श्रेणीमध्ये जर उमेदवार असेल तर मात्र 2 गुण मिळले जाणार आहेत। आणि जर उमेदवारांकडे शिफारस केलेल्या पदापेक्षा अधिकची अर्हता असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 11-12वी साठी पात्र आहात तर तुमचं फक्त BEd आणि MA झालेलं आहे तर ज्यांचं सेट असेल नेट असेल अधिकचं क्वालिफिकेशन असेल PhD असेल तर मात्र त्याच्यासाठी एक्स्ट्रा 3 गुण इथं उमेदवाराला मिळणार आहेत, त्यामुळे त्याचं सुद्धा इथं सिलेक्शन करताना अतिशय योग्य पद्धतीने होईल। आजवर या उमेदवारांचं नेहमी म्हणायचे की मॅडम आमचं एक्स्ट्रा क्वालिफिकेशन झालंय तर आम्हाला संधी आहे का। मित्रांनो ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे की तुम्हाला 3 गुण बाकीच्या उमेदवारांपेक्षा एक्स्ट्रा मिळणार आहेत। त्या पद्धतीने हे 8 गुणांचं प्रोफेशनल व्यावसायिक अर्हतासाठी हे गुण दिले जातील। नेक्स्ट आहे की शैक्षणिक अर्हता। शैक्षणिक अर्हता म्हणजे काय, जे काय आपलं ग्रॅज्युएशन असतं म्हणजे जे गरजेचं आहे करणं किंवा DEd पर्यंत पात्रतासाठी 12वी असतं त्याच्यासाठी करत असताना विशेष प्रावीण्यासह उपलब्ध जर असतील गुण तर मात्र A+ जर असेल तर 5 गुण मिळतील।
प्रथम श्रेणी असेल तर मात्र 3 गुण मिळतील, द्वितीय श्रेणी किंवा पास फक्त झालेला उमेदवार असेल तर 2 गुण मिळतील. आणि हो, अजून इथं सुद्धा दिलेलं आहे की शैक्षणिक शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतापेक्षा अधिकची अर्हता असेल तर मात्र इथं उमेदवारांना 2 गुण मिळणार आहेत बघा. म्हणजे शैक्षणिक अर्हता जर तुम्ही डीएडला पात्र असाल आणि तुमचं बीए ही झालेलं आहे तर मात्र दुसऱ्या उमेदवाराचं बीए झालं नसेल तर तिथं तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहेत, कारण तुम्ही त्याच्यामध्ये 2 गुणांनी प्लसमध्ये असणार आहात. आणि आता मुलाखत अध्यापन कौशल्य याच्यासाठी जे 10 गुण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मुलाखत घेत असताना खालील गोष्टीचा विचार करायचा आहे की त्याचं संभाषण कौशल्य कसं आहे. त्याच्यासाठी 5 गुण आहेत. संभाषण खूप मॅटर करतं मित्रांनो, शिक्षक आहोत त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशन मॅटर्स अ लॉट. अध्यापन कौशल्य शिकवत असताना कशा पद्धतीने तो शिक्षक शिकवतोय त्याच्यासाठी 5 गुण असणार आहेत. टीचिंग एडचा वापर करतोय का, इंटरॅक्शन कसं आहे, क्लास कंट्रोल कसं आहे, ऑल दॅट, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे. शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता. फक्त विषय ज्ञान, कंटेंट नॉलेज किती आहे, डेप्थ नॉलेज किती आहे, सोबतच उपयोजन क्षमता म्हणजे त्याचा तुम्ही जो काही घटक शिकवलेला आहे तो सध्याच्या परिस्थितीची कसा रिलेट करत आहेत, सोबतच त्याचं मूल्यांकन कसं करत आहात ते सुद्धा ज्ञान आहे का याचा सुद्धा विचार केला जाणार आहे. त्याच्यासाठी आहे 2 गुण. आणि नेक्स्ट आहे त्याचाच क्रायटेरिया की उमेदवारांचे पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभाव, टीचिंग एड कसे वापरलेले आहेत, मांडणी तुम्ही कशी करताय, पाठ टाचन काढलेलं आहे का, जर हे असेल तर मित्रांनो याच्यासाठी 2 गुण मिळत आहेत. आणि प्रतिसाद व पाठाची यशस्वी पुनरावलोकन म्हणजे शेवटी कन्क्लुजन करत असताना विद्यार्थी तुमच्याशी किती इंटरॅक्शन करतो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतोय का, याच्यासाठी 1 जरी गुण असला तर हा एकच गुण हा विनिंग पॉईंट ठरणार आहे तुमच्या या पूर्ण मुलाखत राऊंडच्या प्रोसेस. म्हणजे थोडक्यातच 75 गुण जे तुम्ही ऑलरेडी TAIT मध्ये मिळवलेले आहेत, फक्त 10 गुणांची रेस असणार आहे ती म्हणजे 1 to 1 मुलाखतीसाठी. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे प्लस क्वालिफिकेशन आहे तर त्या आस्थापनेला तुम्हालाच घ्यावं लागणार आहे. त्यामुळे काळजी नका करू, नक्कीच आपल्या प्रयत्नाला जसं यश येत आहे तसं तुमच्या सुद्धा नशिबी शिक्षक होण्याचं स्वप्न या भरतीतून नक्कीच लिहिलेलं आहे. आणि मेरिट सुद्धा कमी येणार आहे, तुमचं मार्क सुद्धा वाढणार आहेत, कारण जागा भरपूर येणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दलची अजून कोणती शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड.